गुणाकार करताना चिन्हांचे नियम समजून घेताना कायमस्वरूपी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. तर चला कोणतीच वेळ न दवडता आपण या व्हिडिओला सुरुवात करू. लक्षात घ्या, नियम क्रमांक 1, जर अधिक गुणिला अधिक असेल तर यांचा गुणाकार नेहमी हा अधिकच येतो. म्हणजे दोन दिलेल्या संख्या असतील आणि त्या दोघं संख्यांना जर अधिक अधिक असं चिन्ह असेल तर त्यांचा गुणाकार हा नेहमी अधिक येतो. नियम क्रमांक 2, जर दिलेल्या दोन संख्यां वजा असतील आणि त्यांचा जर गुणाकार केला तर तो सुद्धा बेरीजच येतो. म्हणजे दिलेल्या दोन संख्या असतील, त्यांना वजा वजा असं चिन्ह असेल तर त्या संख्यांचा गुणाकार हा अधिक असतो. नियम क्रमांक 3, जर पहिली संख्या अधिक असेल आणि गुणिला दुसरी संख्या वजा असेल तर यांचा गुणाकार हा नेहमी वजाच असतो. म्हणजेच पहिली संख्या ही अधिक असेल आणि दुसरी संख्या जर वजा असेल, या दोघं संख्यांचा गुणाकार हा वजा असतो. नियम क्रमांक 4, पहिली संख्या जर वजा असेल आणि गुणिला दुसरी संख्या जर अधिक असेल तर यांचा गुणाकार हा नेहमी वजाच असतो. पहिली संख्या वजा असेल, गुणिला दुसरी संख्या अधिक असेल तर त्यांचा गुणाकार हा नेहमी का असतो? वजाच असतो. म्हणजेच यावरून आपल्या एक लक्षात येते, दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा जर अधिक अधिक असेल तर हा नेहमी अधिकच येतो. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार जर वजा वजा असेल तर त्यांचा गुणाकार नेहमी अधिकच येतो. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा म्हणजेच एकाला जर अधिक चिन्ह असेल दुसऱ्याला वजा चिन्ह असेल किंवा एकाला वजा चिन्ह असेल दुसऱ्याला अधिक चिन्ह असेल तर तो हा वजाच येत असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण या पहिल्या उदाहरणाचं पाहू. जसं की अधिक गुणिला अधिक याचं उत्तर अधिक येतं. म्हणजेच 1 गुणिला 5 बरोबर 5. याला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, याला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे. 5 1 5. दुसऱ्या प्रकारचं उदाहरण, वजा 2 गुणिला वजा 3 बरोबर 3 दुनी 6. आता दोघांना वजा वजा चिन्ह आहे म्हणजे अधिक 6. अधिक चिन्ह देण्याची गरज नसते, पण या ठिकाणी मुद्दा म्हणून मी तुमच्या लक्षात येण्यासाठी ते दिलेलं आहे. तिसऱ्या प्रकारचा नियम पाहिला आपण, अधिक गुणिला वजा बरोबर अधिक वजा. या ठिकाणी अधिक 5 गुणिला वजा 2. आता 5 दुनी 10. आता एकाला अधिक आहे एकाला वजा आहे म्हणजे दिलेल्या संख्येला वजा हे चिन्ह येईल. त्यानंतर एकाला वजा एकाला अधिक, तर या ठिकाणी वजा 3 गुणिला 4 म्हणू आपण. तर याला वजा चिन्ह आहे, याला चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह आहे. मग 4 त्रिक 12. आता याला वजा याला अधिक म्हणजे दिलेल्या संख्येला वजा हे चिन्ह येईल.